भाजपचा किंवा भाजपच्या सरकारचा कुठलाही संबंध नाही। हां बरोबर। हां त्यांनी प्रेसमध्ये असं सांगितलं की आदर्श प्रकरणामध्ये मी कारवाई करू असं मोदी म्हणाले होते, मात्र तुम्हाला राज्यसभेत घेतलं हे आश्चर्यकारक आणि कमाल आहे। आश्चर्यकारक भाजपवाले आता आदर्श भट्टाचार्यात मी सांगितलंय ना। हां क्या बोले? आदर्श घोटाले में भाजप खुद इन्वॉल्व हो गई ऐसा आरोप लगा। ये हा सगळा विषय निवडणुकीच्या वेळेस वापरणं इथपर्यंतच ह्याचा अर्थ आहे। 14 वर्ष हा विषय नेहमी 5 वर्षाला इलेक्शनला येतो। नांदेडच्या जनतेच्यावर ह्याचा कुठला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला ह्याचा काही संबंध नाही किंवा नांदेडच्या जनतेला ह्याच्यावर काही इंटरेस्ट नाही आहे। या विषयावर भरपूर चर्चा झाली आहे, भरपूर चॅनल्स वाढले आहेत, भरपूर डिबेट झाल्या आहेत, सर्व झालेलं आहे। आणि मी मगाच सांगितलं या विषयाशी भाजपचा किंवा भाजपच्या सरकारचा कुठलाही संबंध नाही। हा सर्व विषय काँग्रेसच्याच कालावधीमध्ये काँग्रेसच्या रिजिममध्ये हा विषय घेतला गेला, ज्याचा कुठेही काही अर्थार्थी काही निष्कर्ष निघाला नाही। सगळे इरलेव्हंट गोष्टी आहेत आणि हायकोर्टाचे निर्णय माझ्या बाजूने आहेत। हां देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।